गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं रेखास लाईफस्टाईल यूट्यूब चॅनलवरती. तर आपली तर दिवसाला सुरुवात झालेली आहे, पण इथं काय होत आहे ना, बाल्कनीमध्ये रोज हवानं शेजारचे पाजारचे म्हणजे ना ते कॅरीबॅग वगैरे उडून येतात इथं, आणि बाहेर पाऊस आहे आणि हवा खूपच सुटलेली आहे. तर मी इथं संध्याकाळी साफ करून ठेवले आणि सकाळी उठली तर परत कुरकुऱ्याचे पुडे म्हणतात, पार्लेजीचे म्हणजे बिस्किटचे पुडे वगैरे इथं हवेने येतातच. म्हणजे पलीकडच्या बाल्कनीमधून अलीकडच्या बाल्कनीमध्ये किंवा इकडून तिकडं जातात. तर हे प्रॉब्लेम प्रत्येक ठिकाणीच असेल, पण इकडलं तिकडे गेलं तर ते बोलतात, काही म्हणतात वगैरे, पण माझ्याकडे आलं तर मी अजिबात काही म्हणत नाही किंवा बोलतही नाही. मी माझं आपलं झाडीत असते, साफ वगैरे करून ठेवत असते. तर इथं जे मनी प्लांट आहे ना, त्यामध्ये काय होत आहे ना की पावसाचं पाणी आता म्हणजे काय खूपच त्यामध्ये रोज साचत आहे. रोज एक खंडाभर पाणी मिळतं तर त्या बकेटामध्ये रोज साचत आहे. आणि उन्हाळ्यामध्ये मला त्या पाण्याचा एवढा प्रॉब्लेम होता की मला वाटायचं की एक खंडा पाणी ह्यालाच लागत आहे. तर इथं आहे ना पाईप आहे, तर मी रोज मला काम असं सकाळी उठलं की हे झाडायचं आणि ह्या पाईपामध्ये पाणी ते बकेटातलं ओतायचं, कारण पाऊस आहे तर सगळं पाणी यामध्ये साचतं. तर आणि मला कसं वाटतं की त्याच्यामध्ये पाणी खूप साचून तो मनी प्लांट पिवळा नको पडायला, कारण अगोदरच खूप मोठा होता तो तर प्लांट. तर मी काय केलेलं आहे ना, तिकडल्या रूमवरनं इकडे यायच्या वेळेस मी तो तोडून आणला, कारण शक्य नव्हतं पूर्ण मनी प्लांट तसाच आणायला. तर त्यामुळे मी आहे ना त्याला तोडून आणलेला आहे. तर इथं आता मी अजिबात वाढू वगैरे देणार नाही आहे मी, कारण मग नंतर तोडायचा म्हणलं की खूप त्रास होतो, कारण इथून रूम चेंज करायची मला, तर मग नको नंतर त्रास. कारण स्वतःला आपण जे झाडं म्हणा किंवा कशावरती जीव लावलेला असला ना, तर त्या गोष्टीपासून मग ते फोडायचं म्हणलं की खूप म्हणजे काय खूप आपल्या जीवारी लागतं. त्यामुळे मी यावेळेस अजिबात तसं करणार नाही. याला मुळापासूनच वाढूच देणार नाही, मी आहे तेवढाच ठेवणार आहे. आणि मला मनी प्लांटला खूप छान वाढ आहे जास्त ह्या. तर चला, झाडून तर झालेलं आहे, पण बाकीचं मना तर राहिलेलं आहे. तर पाऊस पाहू शकता कसा आहे ना, खूप मोठाही नाही आणि खूप बारीकही नाही, रिमझिम वातावरण चालूच आहे. तर आता तर काय त्याचे दिवसच आहेत म्हणायचे बिचारायचे. आणि त्यामध्ये आज मी धुतलेले आहेत केस, कारण गुरुवार उपवास. केस धुतले, आता मला तेच टेन्शन आलं होतं की वाळायचे कधी, नाही वाळले तर खूप मग झंझट येते. आणि मशीन पण म्हणतात बाई मशीन मार, पण मशीन सारखं नाही मारू शकत. मशीननं काय होतं ना, केस खूप आपले म्हणजे तुटायला सुरुवात होते. तरी बघा मी मागच्या वेळेस मारली होती, तर त्यामुळे मी मशीन वगैरे मी अजिबात केसांना मारत नाही. होतील तितकी नॅचरली गोष्टी आहेत ना, त्याच हे करण्याचा प्रयत्न करते. आपल्याला वाटते मशीन केस ड्राय होतात लगे, पण केसच तसे त्यांना वीकपणा म्हणतो ना केसामध्ये तसा येतो. आणि आत्ताच्या असं घडीला तेच केस सर्वांचेच खूप म्हणजे काय खूपच गळतात, तसे माझेही गळतात. खरं तर मला आज ना कट करण्यासाठी जायचं होतं केस, पण बाहेरचं खूप पाऊस आहे, म्हणजे पार्लरला जायचं होतं पार्लरला, पण बाहेर पाऊस आहे त्यामुळे मी कॅन्सल केलं. त्यामुळेच केस धुतले होते मी, कारण सकाळी तेवढा पाऊस नव्हता आणि नंतर मग 10च्या दरम्यान जी सुरुवात झाली त्या झालेलीच आहे. तर असू द्या, त्याचे दिवस आहेत, आता आपण काही म्हणू शकत नाही, कारण तो आपण म्हणल्यानं तो थांबणार नाही. कारण अख्खा मे महिन्या पावसाने तसाच घातलेला आहे, अख्खा पूर्ण मे महिन्यामध्ये पाऊस होता म्हणल्यावर आत्ता तर त्याचेच दिवस आहेत. तर काही हरकत नाही, आणखीन बघूया नवीन नंतर वेळ भेटला आणखीन तर परत जाऊया. पण आजचं मात्र माझं कॅन्सल झालेलं आहे. आणि ही कपडे आहे जी मी कालची धुतलेली होती ती बऱ्यापैकी सुकली होती. नंतर आठवण आली आणि म्हणलं ह्याला लगेच जागेवरती ठेवून द्यावं. कसं आहे ना, हातात घेतलेलं काम लगे करून ठेवलं की नाही त्या कामाचं ओझं होत नाही किंवा पसारा होत नाही. आणि घरामध्ये म्हणाल तो खूप अंधार पडतो. तर मी इथलं लाईट टाकली होती, तर ती लाईट टाकली की एकदम असं चमकतच म्हणजे चमक मारतं, आणि लाईट बंद करावी तो खूप म्हणजे काय खूपच अंधार दिसतो. तर ही भानगड आहे. आणि एक तर आज मुळात गुरुवार आहे, गुरुवारचं इकडं लाईट राहत नाही, प्रत्येक गुरुवारी म्हणजे लाईट नसते. तर माझ्या डोक्यामध्ये तेही होतं की लाईट जर गेली तर आता दिवसभर येणार नाही. आणि मशीनचं काम म्हणाल तर आहे आता, कारण 2-4 दिवस झालं सुरुवात केली आहे कामाला मी. तर ब्लाऊजची कटिंग वगैरे करून ठेवली होती, त्यामुळं मी निवांत आहे सध्या तरी. म्हणलं स्वतःचं उरकून घ्यावं. स्वयंपाक झालेला आहे, धुणं भांडी झालेले आहेत, आणि आता स्वतःसाठी मग एकदा उरकून जर मशीनवरती बसले की दिवसभर मग मला टेन्शन राहत नाही. आणि तयार वगैरे म्हणाल तर असं काही एवढं मी होत नाही. घरात जर असेल तर एकदम साधी सिंपल आपलं चेहऱ्यावरती एक हे राहण्यासाठी थोडीशी कुठेतरी क्रीम लावायची, थोडासा लिप बाम लावायचा, झालं. मग दिवसभर घरामध्ये म्हणतो ना ते गाढवासारखं लोळणं त्यातला प्रकार असतो. त्यामुळेच तयार होणं काही सकाळचं जमत नाही मला, आणि मी होतही नाही. घरात असल्यावर अजिबात तयार वगैरे काहीच होत नाही, मी आहे तशी राहते एकदम. तर असं असतं माझं दिवसाचं सुरुवात. आणि देवपूजा म्हणाल तर ह्यांनी केलेली आहे. गुरुवार म्हणजे प्रत्येक दिवसाची देवपूजा ही सकाळची हेच करतात. आणि नित्यसेवा म्हणाल म्हणजे जी सेवा वगैरे बाकीच्या काय करायच्या असतील तर मी करत असते.
असं असतं माझं दिवसाचं रुटीन. आणि स्वयंपाक आज झालेला आहे. स्वयंपाकामध्ये आज साधं जेवण होतं, चपाती होती आणि भेंडीची भाजी होती, जी की यांना मी डब्यासाठी करून दिलेली आहे. कारण माझा आहे आज गुरुवारचा उपवास, त्यामुळे माझं काही नाही, मी डायरेक्ट आजचा संध्याकाळी जेवणार आहे. तोपर्यंत काही नाही. आणि केस म्हणाल तर माझे पाहू शकता, मला तेच डोक्यामध्ये आहे, त्याचं पाणी गळत आहे आणि पुसलं तरी ते काय जात नाही. मला तेच टेन्शन होतं की आता ह्याचं करू काय म्हणून. पण डोक्यात आलं मला थोडंसं ह्याला विंचरलं ना तर म्हणजे सिल्की होतील. आणि केस आजकाल माझे खूप म्हणजे काय खूपच ड्राय झालेले आहेत, त्यामुळे मला कट करायचे आहेत. ते म्हणजे म्हणतो ना सांभाळायचं असं हे काही नाही आहे, पण ते ड्राय झालेले आहेत. ते कशाने झालेत काय झालेत ते काय मला माहीत नाही आहे, पण माझे एकदम असे ड्राय केस झालेत. त्यामुळे मला एकदा आता पार्लर जायचं आहे, भेट द्यायची आहे. आणि जर त्या काय सजेस्ट करतील ते करायचं आहे, किंवा तर वाढलंच तर मला तर वाटत आहे कटच करून टाकावं. कारण खूप झंझट आहे, एक तर गळत आहेत खूपच आणि त्यामध्ये गुंता सारखं विंचरायला लागतं. आणि विंचरायला सारखं काही जमत नाही. म्हणजे कधी वेळ असतो कधी नसतो, आणि कधी तर कंटाळा येतो. वेळ जरी असेल तरी कंटाळा येतो, माहिती आहे का. तर बघूया, माझं तर चाललं आहे. कारण ह्यांच्याशी मी बोलले, हे बोलत आहेत नको कट करू. यावरनं आमच्या दोघांचेही भांडण चालू आहेत. मी म्हणते कट करायचे आणि हे बोलतात नाही केस कट करायचे नाहीत अजिबात. तर मी त्याच कन्फ्युजनमध्ये आहे, काय करायला पाहिजे. मला नाही वाटत हे मला केस कट करू देतील म्हणून. हे मला बोलले अजिबात केस वगैरे काहीही कट करायचे नाहीत, आहेत ते केस छान आहेत, अजिबात केस कट करायचे नाहीत म्हणे. तर मी बोलली मला करायचे आहेत, बघू आता काय होते. तर दोघांच्या विचाराने, पण मला वाटत नाही की हे मला केस कट करू देतील. पण मला बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे. मला एक वाटत आहे की केस माझे असे ड्राय व्हायला सुरुवात झालेली आहे. ते म्हणतात काहीतरी उपाय कर दुसराच, पण केस वगैरे अजिबात कट करायचे नाहीत म्हणून. तर बघूया, तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा मला, करायला पाहिजेत की नाही करायला पाहिजे. म्हणजे सजेस्ट करा की करायला पाहिजे कट की नाही करायला पाहिजे. मला तर वाटते करायला पाहिजे, पण वाटत नाही हे मला करू देते. म्हणजे दोन्ही कोण आहे, कन्फ्युजनमध्ये मी आहे. तर चला असं हे चालायचंच आता. तर फायनली माझं उरकलेलं आहे. आता जी काय असेल ती माझी नित्यसेवा. पण त्या अगोदर आहे ना, जे रील्स वगैरे काढताना मी खूप पसारा काढते, माहिती आहे का. तर प्रत्येक वेळेस काय जागच्या जागेवर साड्या वगैरे काढायच्या असल्या किंवा ड्रेस काढायचे, प्रत्येक वेळेस असं शक्य होत नाही की लगेच काढलं आणि लगेच ठेवतील, कारण दुसरे 1000 कामं असतात. तर आज थोडंसं हे होतं. तर म्हणलं आपण आहे ना आधी ह्या साड्या काढून घेतलेल्या आहेत, ह्या साड्या आपण ठेवून द्यावं. कारण रात्रीच यासाठी मी खूप ओरडा खाल्ला आहे ह्यांचा. मला बोलले पूर्ण बेडवरती साड्या आहेत तुझ्या, मांडणीमध्ये साड्या आहेत तुझ्या, ते जिथल्या काढल्या तिथल्या का ठेवत नाहीस. कारण माझा स्वभाव आहे की मी जिथली घेतली गोष्ट मी तिथंच ठेवत असते. मी जास्त काही इकडे तिकडे ठेवत नाही. आणि ह्यांचा स्वभाव असा आहे की ह्यांना वाटतं जिथली वस्तू घेतली आहे हे सगळं जागच्या जागेवर ठेवायला पाहिजे. म्हणजे सगळं ऑपोजिट म्हणतो ना, तो प्रकार आहे. आणि मग रात्री खूप बोलले मला बोलले तू काढतीस करतीस, काढायला तुला घेता येतात आणि जागच्या जागेवर ठेवता येत नाही का, जिकडं तिकडं तुझा सगळा पसाराच आहे म्हणे, इकडं साड्या तिकडे ड्रेस, इकडं असं तिकडं तसं. तर आज म्हणलं नको, आपलं संध्याकाळी परत ओरडा बसायच्या अगोदर आपण जे काय आपण पसारा करून ठेवलेला आहे तो आज निवांत बाकीचे कामं साईडला ठेवूया आणि हा पसारा आहे तो जागच्या जागेवर ठेवून देऊया. नाहीतर परत संध्याकाळी आलं की तेच आज वॉर्निंग देऊन गेलेले आहेत की संध्याकाळी मला तुझ्या सगळ्या साड्या ड्रेस जे काय तुझं सामान आहे ते जागच्या जागेला दिसलं पाहिजे, इकडं तिकडं अजिबात दिसलं नाही पाहिजे म्हणे. जिथलं घेतलंस तिथं ठेवत जा, जागच्या जागेला ठेवत जा म्हणे. तू घेतीस आणि इकडे तिकडेच ठेवतीस. तर मी आज ओके सर म्हणलेलं आहे आणि माझ्या कामाला म्हणतो ना सुरुवात केलेली आहे. कारण आज वॉर्निंगच तशी आहे की अजिबात आगावीचं जे काय आहे तर काढून ठेवलेलं आहे ते सगळं व्यवस्थित करून ठेवायचं आहे. तर मी आज एस बॉस म्हणलेलं आहे आणि माझ्या कामाला पाहू शकता कंबर खुसून मी सुरुवात केलेली आहे. कारण हे जर संध्याकाळी दिसलं की अगोदरच चालू आहे झंझट आणि यामुळे जास्तच होईल. मग डोक्यात पहिलं घेतलं आज आणि म्हणलं मला हेच काम करायचं आहे आणि तेच काम मी आज करत बसलेली पण आहे. 2 मिनिटापूर्वी मी बाहेर आले होते तेव्हा अजिबात पाऊस नव्हता बरं का. सगळं साफसफाई वगैरे करून गेली होती मी. पण आता जशी बाहेर आले तसे पाऊस चालू झालेला आहे. एक तास गेला असतो माझ्या घरामध्ये आणि बाहेर म्हणाल तर खूप आवाज येत आहे. मी आतमध्येच जाते. हे बघा खूप म्हणजे काय खूप इथं ह्याचा रोडचा वगैरे त्रास असल्यामुळे खूपच ताण आहे. आणि आज आहे गुरुवार, तर गुरुवारचा व्हिडिओ हा तुम्हाला गुरुवारीच येणार आहे. शुभ गुरुवार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर खूप दिवस झाले व्हिडिओ मी काय शूट वगैरे केलेले नव्हते, पण आज मला चला करावं थोडंसं. वेगळं काही नाही केलं कारण भरपूर राडा पडलेला होता. जशी गावावरून आली होती तसे 2-3 दिवस तर आजारीच होते मी. आणि मशाचं काम काल केलेलं आहे, आज थोडंफार केलं आहे, पण ते काय शूट करायला जमलं नाही कारण गुरुवार असल्यामुळे माझ्या इकडे लाईट नसते.
आणि त्याला शूट करायचं म्हणजे भरपूर वेळ लागतो. ब्लाऊज वगैरे म्हणजे कटिंग करणं शिवणं त्याला खूप जास्त वेळ लागतो. त्यामुळे 1-2 ब्लाऊज काढली आणि आता मात्र थोडंसं काम झालं होतं, निवांत झालं. 2 ब्लाऊज शिवून झालेले आहेत. थोडंसं निवांत होतं. म्हणजे जे उरलेला पसारा आहे जे आपण रील्स वगैरे बनवून फेकलेला आहे तो आज थोडासा समेटून ठेवावं. तर तेच केलेलं आहे मी. तर चला, वातावरण तर काय आता चालूच आहे, पाऊस वगैरे आहे. आणि केस म्हणाल तर माझ्या आहे ना खूप असे ड्राय झालेले आहेत. याला काय करायला लागेल मला काही समजत नाही आहे कशामुळे झालेत देव जाणे, पण असं ना एकदम असे ड्राय झालेले आहेत केस माझे, हे बघा. आणि मी आता ना धुतलेत, आणखी काय वाळले नाही, त्याला हे करायला लागेल. एकदम असे हे पुसलेत फक्त मी, हे बघा असे ड्राय व्हायला लागलेत. काही ना काही चालूच असतं. तर चला असो, एकदम आता आणखीन संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची आहे. कारण आता असं झालेच संध्याकाळचा वेळ म्हणायचा. आता किती वाजलेत बघा, तर मला वाटतं 4 वाजलेले आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला 5 वाजेपर्यंत येईल. तर चला, इथंच आता मी व्हिडिओचा एंड करत आहे. तुम्हाला मात्र आवडला असेल तर एक लाईक करायचा आहे, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं आहे. बाय. श्री स्वामी समर्थ.